अख्खा महाराष्ट्र त्यांची वेळ येतोय, वाट पाहतोय, जायला वेळ नाही, लोक आपल्या भेटायला वेळ नाही. साहेब आम्ही एकच शब्द सांगू शकतो, आमच्याकडून खूप काही होण्यासारखं नाही, पण जे होण्यासारखं आहे ते अख्खं गाव तुमच्या मागे कधीही पाठीमागे राहील. तुम्ही जो निर्णय घेताल तो आम्हाला कधी मान्य राहील. तुम्हीच आमच्या गावाला काय आदेश द्यायचा तो द्यावा. मी खूप जास्त काही बोलणार नाही. पोरायची एक अपेक्षा आहे, 2 शब्द तुम्ही त्यांच्या संग बोलव. तुम्ही बोलून काहीतरी आदेश देताना त्यांना आशीर्वाद देताना खाली बसून घ्या ना खाली. चला बाकी खाली बसा दादा, खाली बसा सगळे. एक मिनिट खाली बसा, शांत बसा, बोलू नका, बोलू नका, बोलू नका, प्लीज विनंती आहे, बोलू नका. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय आज आपल्या आदर्श पाटोदा नगरीत तुम्ही आम्हाला बोलवलं हेच आमचं भाग्य. सगळ्यात अगोदर मी आपल्या संपूर्ण गावकऱ्यांचे आणि आपल्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्हाला उशीर झाला. कारण माझा पण नाविलाज, मी तरी काय करू. ज्या मार्गावर गाडी जाईन डायरेक्ट गाडीला झाडं झोपत लोक मी म्हणतात माझ्या अंगावर नाही, चला आमच्या गावात. म्हणून वेळ होत होत इथपर्यंत आलो. रस्त्यात 10 बी माणसं असली तरी मी त्याला ओलांडून पुढे नाही जात, त्यांना भेटतोच. कारण त्यांचा सुद्धा खूप मोठा संघर्ष आहे या लढ्यात. हा लढा 7 महिन्यापासून सुरू आहे आणि समाजातल्या घराघरातल्या लोकांची साथ म्हणून हा यशस्वी झाला. बघा मायबापू, 75 वर्षात नाही मिळालं ते आपल्या एकजुटीमुळे मिळालं. आतापर्यंत 57 लाख नोंदी मिळाल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या. 1.25 कोटी अंदाजे मराठ्यांनी त्याचा फायदा उचलला आज राज्यात. आज एक मला नवीन माहिती, शहाजीराजे भोसले महाराज यांची जयंती होती त्या दिवशी तिथं आरक्षणामुळे काय लेकरांचे फायदे होते. एका मुलीचा IPS म्हणून 21वा नंबर आला होता. आधी तिला काहीतरी व्हायचं होतं, कर्मचारी काहीतरी 21वा नंबर म्हणलं. आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं, ती IPS झाली. IPS अधिकारी झाली. 21 नंबरवरून डायरेक्ट 2 नंबरवर आली. नाही ते 21 नंबरला कानाकोपऱ्यात कुठेतरी पडली असते आणि जी तिला तिच्या बुद्धिमत्तेनुसार तिला नोकरी मिळणार होती ती मिळाली नसती. बुद्धिमत्ता असूनही मिळाली नाही, पण या आरक्षणामुळं ती 21 नंबरवरून 2 नंबरवर आली. क्लास 1 अधिकारी झाली, IPS अधिकारी झाली. सॉरी, एवढं एकजुटीमुळे फायदा आपल्या समाजाचा फायदा लागला. आणखी नाही होणार. राहिलेल्यांसाठी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा किंवा त्या ओबीसी आरक्षणात ज्या कायद्याने आरक्षण दिलं त्याच्यात दुरुस्ती करण्यासाठी राजपत्रित अधिसूचना सरकारनं काढली. तिची अंमलबजावणी राहिली. एकदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली, महाराष्ट्रातलं एकही घर आरक्षणापासून वंचित राहणार नाही, एकही. आणि आरक्षण विषय किंवा मी बोलतोय हा विषय या आदर्श गावात तरी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे. आरक्षण म्हणजे जातीवाद नाही. केंद्राची आणि राज्याची ती सुविधा आहे. जशी बाकीच्या इतर बांधवांना आहे तशीच मराठ्यांना सुद्धा. म्हणून इथं काय जातीचा कार्यक्रम आहे असा काही विषय नाही. हा जातीचा कार्यक्रमच नाही, ते राज्याची केंद्राची सुविधा आहे, ती आपण मागतोय. तेही काम आरक्षणाचं आता लवकरच होईल.
आज पुन्हा एक माहिती मिळाली आता गाडीत बसल्यावर. खरं आहे का खोटं माहीत नाही. मी अधिकृत आणखीन सर्क्युलर सरकारचं बघितलं नाही, पण आधी आचारसंहिता असताना असं करता येतं आहे का हेही मला माहीत नाही. परंतु आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की गुन्हेही सगळे आम्ही महाराष्ट्रातले मागे घेतो आणि हैदराबादचं गॅजेट सुद्धा लागू करतो, अशी मला आत्ता माहिती मिळाली. पण हे आचारसंहितेत होतं आहे नाही होतं आहे हे माहीत नाही. सत्यता काय ती बघितल्याशिवाय काही सांगता येणार नाही. अंदाजे मिळालेल्या माहितीवर माझ्यासारख्यानं तरी एवढा मोठा अंगावर भार असताना अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलू नये. गाडीत जे बोलले ते सांगितलं, कारण मायाने रात पोटात आपला दणका असतो सरळ सरळ. साहेब होणेच केले आपल्याला हे जमत नाही शुद्ध बोलतात. आपला जे रक्क असतो त्याच्यावरच आरक्षण मिळालं. का कुठून आणून मी शुद्ध का आणायची मला येतच नाही, काय आणायची ती. आणि गेलो गडबडीत बोलायला आणि एखादा अनुसार हुकलं शुद्ध, मग काय करायचं. त्यापेक्षा ते लपडच गाड्यात गुतून नाही गेलं आपलं आहे ते चालून त्याचा दणका. आता एक प्रॉब्लेम आहे हो, मी बोललेला त्यांना काहीच कळत तेवढा एक प्रॉब्लेम आहे. त्यांना एखादा मग शब्द नाही कळाला ना त्या अधिकाऱ्याला त्याचा अर्थ काय होतो रे, त्याला नाही कळलं की ते मला फोन करते. ते म्हणतो भाई त्याचा अर्थ काय होतो मला मानलं मी जाऊन विचार. पण आता आहे ते आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मला माझ्या समाजाची जाण आहे, माझ्या समाजाचं किती कष्ट आक्रोश हे मला माहीत. म्हणून मी त्यांना फुटत नाही. मी माझी इमानदारी विकत नाही त्यांना, आणि त्यांचं नेमकं तेच दुःख नाही. मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेज बी होत. सगळ्यात मोठी गोष्ट आता होतं काय दिलं असतं त्यांनी काही पण. आता मला पैसे लागत नाही, पद बी लागत नाही, आणि नेमक्या त्या दोनच गोष्टी आहेत त्यांच्या. पैसे देऊन फळा नाही तर पद देऊन फळा, दोन्ही मला लागत नाही. कारण पदाचं मला काही कळत नाही आणि पैशाचं मला जमत नाही. पैशाचं आपलं जमत नाही. कवा कर्जच असतं आपल्याकडे. तुम्ही कोणाला फोन करून बघा आपल्या तिकडे, ते काय आपल्याला जमत नाही. तुम्ही जसं हिंदीचं जमत नाही तसं पैशाचं मला आपल्या पत्रकार बांधवा सुद्धा टेन्शन येतं. मला प्रश्न विचारा हिंदीतून, ते पहिला विचारतं, मी उत्तर दिलं की ते आधी हसून घेतो मग दुसरा विचारतो. त्याचा लई प्रॉब्लेम. मी माझ्या समाजावरती निष्ठा आहे माझी. मी माझ्या समाजाला दैवत मानलेलं आहे. मी इमानदारी नाही विकू शकत. जीव जरी गेला तरी माझी इमानदारी मी नाही विकू शकत. आणि ज्या समाजाला आपण दैवत मानलं, ज्या समाजाला मायबाप मानलं, त्या समाजाशी का गद्दारी करायची. मी नाही जाती विकू शकत. माझ्या स्वार्थासाठी मी नाही जाती विकू शकत. मला जर तुम्हाला फसवायचंच असतं तर माझं कुटुंब 7 महिने झालं बाजूला सारलं नाही. मला कसला उमरा हे सुद्धा माहित नाही. मुलं बाजारात जातात का नाही, शाळेत जातात का नाही हेही मला माहित. 7 महिन्यात फक्त रात्री मला माहीत झालं की 3 दिवसापासून मुलगी ॲडमिट संभाजीनगर. तरी मी समाजाचेच कार्यक्रम करतोय, आणखी तिकडं नाही गेलो. शेवटचा कार्यक्रम केल्याच्या नंतर जाईल असं म्हणतोय, माहीत बी नाही जाईल करायला. म्हणजे माझे पाठ थपटून घ्यायला नाही आलो, परंतु माझ्या समाजावर इतकी निष्ठा असल्यावर मी नाही समाज विकून मी मोठा होऊ शकतो. मला माझ्या समाजाला जे हक्काचं आहे तेच पाहिजे. फक्त देवाकडं माझी एवढीच प्रार्थना, माझ्या शरीरांना आरक्षण मिळूस तर मला साथ द्यावं. मी त्याच्या मुंडकर पाठवून आरक्षण, कारण माझं शरीर या उपोषणामुळे मला साथच देत नाही. मला 5 पायऱ्या उतरायचं मला तरी दम लागतो. नसतं मी रायगड नॉनस्टॉप चढतो बिन उतरतो सुद्धा न थांबता. पण आता या उपोषणामुळं शरीर लय साथ. सरकारने तर फसवणूक केलीच. कालची कॅबिनेट घेतलेली आचारसंहितेच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या स्वारींची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही करतो. तिथंही सगळ्या स्वारींची अंमलबजावणी नाही केली. शेवटी आता आपल्यावरच येऊन ठेपलंय. काय करायचं. मी तुम्हाला सरपंच साहेब म्हणले तसं आदेश केलेच नाही. मी तुमचा मुलगा आणि लेकरू म्हणून काम करतोय, कारण ज्या समाजाला मायबाप मानलंय मी कधीच नेतृत्व म्हणून काम केलं नाही आतापर्यंत. 24 तारखेलाच बैठक लावली राज्यातल्या
आपल्या पाटोदा गावासह परिसरातले सगळे गाव 24 तारखेला अंतरवालेले. सगळे जण काय करायचं पुढची दिशा सगळ्यांना विचारून आपण त्यात सगळेच बोलवलेत. आपण सगळ्यांनी जे लांबचे ते संध्याकाळी यायलेत. गोदापट्ट्यातल्या 123 गावातल्या लोकांनी घराघरातून भाकरीच्या माध्यमातून जेवायची पण व्यवस्था केली. कारण एक जणाला पैसे सुद्धा आम्ही घालायला नाही लावत आणि वर्गाने फेरगाने आम्ही बंद केले. त्या दुकानदाऱ्या बंद, फुकट पैसे काढायचे किंवा कोणाकडून घ्यायचे ते आम्ही कधीच करत नाही. आत्तापर्यंत केलं पण नाही. मी तर मागच आव्हान केलं, कोण दिले असले तर माघारी मागा. कारण इथं घाम गाळून पैसे देतात समाजाचे लोक 100-50. कोणाकोण लुटण्यासाठी, कोणाचं दुकानदार चालवण्यासाठी, कोणाच्या दुकानं चालवण्यासाठी आंदोलन नाही. गोरगरिबांचे लेकरं, करोडो मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत यासाठी हा संघर्ष सुरू आहे, पैशासाठी नाही आहे. त्यामुळं 23 तारखेला संध्याकाळी पण व्यवस्था केली आणि 24 तारखेच्या दुपारी पण केली. त्यामुळं पाटोद्यासह परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना या पाटोदा गावातूनच चॅनल बांधवांच्या माध्यमातून विनंती की 24ला सगळे अंतरवाली द्या. कारण न्याय दिल्याशिवाय हटायचं. माझ्या पाठीशी खूप षडयंत्र लावले साहेब, खूप. मी आत्तापर्यंत त्यांचे सगळे षडयंत्र तोडले. त्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं आपल्या, खूप हलक्यात. मी असा दिसायला दिसतो त्याच्यामुळे ते हलक्यात घेतलं होतं. त्यांना वाटलं आत्ता बिगून टाकू याला. मला येडच समजायचे आधी. ते म्हणे उगत उठलंय घरातून उपासून लिहून बसले, पाणी पेन भाकर काय मरून द्या तिकडे. पहिल्यांदी एक टोळी आली मंत्रिमंडळाची, ती पहिल्या दणक्यातच माघारी गेली. मग दुसरी सुरू झाली, पण दुसरी विचारायला लागले पहिले गेले तिथे गेलं काय होतं रे. ते म्हणले जाऊन ताई. मग कळत नाही की एखादा ते जेल बघून आले होते ते बाहेरच्या म्हणतो आज जाताना खायला काय मिळत रे. लोक मध्ये छगन भुजबळायचं तर आज काय मिळत. अंतरवाले ते येताना ते आधी विचार करते तिकडे जाऊन काय करायचं. आणि ते मला सहज बिमून टाकेन म्हणायचे. त्यांचे काही चूक नाही. मी दिसायला बी कसला कमी आणि मला किती बाऱ्या मोजा तुम्ही 35 किलो भरायचे दिसतो बँडमध्ये खुळखुळ वाजवणार असल्यावर. पण माझ्या का कचाट्यात आला ना घरीच जात नाही मोकळा. आणि फिरून अंतरवाले आत्ता एकही मध्ये डबल आल्या. एकदा येऊन गेल्याला परत येतो. कारण मी खरं बोलतो, मी माझ्या समाजाच्या बाजूने बोलतो. 70-75 वर्ष तुम्ही माझ्या समाजाला येड्यात काढलं. फक्त सत्तेसाठी तुम्ही आमचा वापर केला. कॉम्प्लेट चिटकायला आम्ही, निवडून याल तुम्ही, आणि आरक्षण द्यायच्या टायमाला किशी करायला तुम्हीच. यासाठी निवडून दिलं का? आम्हाला राजकारण करायचं नाही, राजकारण आमचा मार्ग नाही. मी पहिल्यापासून सांगतो, आजच नाही, आजही नाही. पण तुम्ही जर आमच्या पोरांचे मूर्ते पाडायला लागले. आज आपल्या परिसराच्या सुद्धा 2 आत्महत्या, अशा आत्तापर्यंत 350-400 आत्महत्या झाल्या या राज्यात. तुम्ही आरक्षण दिले असते, आमचे लेकरं गेले असते. आमच्या आई बहिणीचं कंपाळाचं कुंकू पुसलं. तिला जाऊन विचारा एकदा, करता पुरुष घरातला नसल्यावर काय होतं. ते 2-2 वर्षाचे लेकरं विचारतात आपल्या बाबा कुठे. त्या आईनं काय सांगायचं. ते लेकरं घेऊन तिला पुरं जीवन जगायचे. हातापाठीशी सुद्धा कोणी नाही. ज्या समाजासाठी केले त्यांचंही लक्ष कमी. जगायचं नेमकं कोणासाठी. मग हे घडलं यांच्याच म्हणून त्यांच्या छातीवर बसल्याशिवाय मला पर्याय नाही. आणि मी तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत. सगळा हिशोब जर चुकता करायचा असला तर आपल्याला आपल्या जीवाची बाजी लावून लढावं लागणार. आणि मी माझी जीवाची बाजी लावलो. मी कधीच मागे सरकत नाही, सरकारला सुद्धा नाही. 7 महिने झालं सलग आंदोलन सुरू आहे. कारण मी कोणचंही आंदोलन करताना अर्धवट नाही करत. कारण मी क्षत्रिय मराठा आणि क्षत्रियांचा धर्म एकदा जर मैदानात उतरला तर तो मागे सरकार. त्याच्या पुढे 2च पर्याय असते. एक तर विजयाचा टिळक लावून यायचा, नसता मोरून माघारी यायचं. असं मोकळं माघारी नाही. मी एकदा लढावं बाकीला की मी थांबवत नाही. मग कुठलंही असू द्या. मी इथून पाठीमागचे 20 वर्षात जे कामं केली ते ज्या क्षेत्रात मी हात घाली त्याला कळील नुसतं मी मागे सरकत. लोक म्हणायचे हे आरक्षण मिळणारच नाही, हो पागली याने उगाच हात घातलाय. मग तर म्हणलं आता घेतल्याशिवाय राहणारच नाही. मिळालं समाजाला तेच आरक्षण.
आज पुन्हा शक्ती समाजाची वाढली, त्याचमुळं आत्मविश्वास वाढला. आज 3 वर्षाच्या लेकरापासून 90 वर्षाच्या बाबापर्यंत सगळ्यांचा एकच सूर आहे आरक्षणाच्या बाबत. म्हणजे कानाकोपऱ्यात महाराष्ट्रातल्या आरक्षण विषय गेला, कानाकोपऱ्यात एवढी एकजूट. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती नाही, तुमचं राजकारण सोडून एक दिवस करा, नाही करा या मताचा मी नाही, पण बाकीचे एक दिवस सोडून बाकीचे दिवस जाते. सर माझी जात खूप दिवसांनी एकत्र आली, तिला आता फुटून देऊ नका एवढीच विनंती. कारण मराठ्यांची जात एकत्र येऊ नये यासाठी खूप जणांनी देव सुद्धा पाण्यात बुडून ठेवले होते. आणि 2च गोष्टी अशा होत्या की त्या होऊ शकत नव्हत्या. एक, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नव्हतं, आणि दुसरं, मराठी कधीच एक येऊ शकत नव्हते. एवढे मोठे षड्यंत्र होते. सगळे षड्यंत्र आपण तोडले, एकही त्यांचा डाव यशस्वी नाही होऊ दिला. त्यांनी खूप डावं टाकले, पण आपण नाही यशस्वी होते. आता शेवटचा डाव टाकला त्याने, एवढा एकच. कारण ते आता मला कदारलेले पुरे सगळे एकीकडून येतात, सत्ताधाऱ्यासहित विरोधी सुद्धा. एकही माणूस असा नाही की ती आपल्या बाजूला. आता जे 10% आरक्षण दिलं त्यात सगळ्या पक्षांनी एक मतानं ठराव मंजूर केला. 10% द्यायचे. आत्ती मराठ्यांची मागणीच नाही, तुम्ही ते देता कसं? ते टिकणारच नाही, ते टिकणार नाही. मग कशाला दिलं? पहिलं 13% आरक्षण दिलं आपल्याला. सांगू ना थोड्या वेळेत 10 मिनिटं. तुम्ही म्हणायचं आला उशिरा त्यांचा कुठे नाही. आता तुम्ही लय मोठ्या संख्येने जमला त्यामुळे मला आदम निघा ना, नाही तर मला पुढं लय कार्यक्रम आहे. मी सांगा आणखी 9 का कार्यक्रम आहे ना सर. मग 10% दिलं, पहिलं 13% उडालं. 2018 लाखो पोरांच्या निवडी झाल्या होत्या, त्यांना नियुक्त्या नाही मिळाल्या. त्यांना एक डाव साधायचा होता, जसा 2018ला गुलाल उधळला होता तसाच गुलाल उधळायचा पुन्हा. कारण मराठी कोणाचा उपकार ठेवत नाही. 2018ला 13% आरक्षण दिलं मराठ्याने, त्याला 106 आमदार निवडून दिले, जागावर उपकार फेडून टाकला. ते डाव ह्यावेळी साधायचा होता, पण ते आरक्षण रद्द झालं. मराठीच्या लाखो पोरांचं वाटलं झालं. आजही ते घरी आहे, त्यांचं वय निघून चाललंय, नियुक्त्या मिळत नाहीत त्यांना, निवड झालेल्या असून सुद्धा नोकऱ्या मिळत नाही. मग आता हे 10% आत्ता दिलं, त्यांना ही निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक मारून द्यायची. पण आपण आधीच सांगितलं ते टिकणार नसता. ज्यावेळेस आमच्या मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाशी बोलणं झालं त्यावेळेस त्यांना सांगितलं 10% आरक्षण दिलंय, 50% आत घ्या. घ्यायला काय नियम लागतो? जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झालाय त्याला ओबीसी आरक्षणात घ्यावंच लागतं. ही नियम आहे कायद्याचा. मग तुम्ही वेगळा प्रवर्ग 50%च्या वर का केला? त्यांनी सांगितलं जर हे 10% आपण आत घेतलं तर देशातलं सगळं आरक्षण वाढवावं लागतंय आम्हाला. आणि म्हणलं मग त्यांच्यासाठी आमच्या का वाटलं करतात? आम्ही तर मागास सिद्ध झालं हे खरं आहे का? विधानसभेच्या पटलावरती अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय मराठा समाज हे 10% मागाशी. मराठा समाज जर 10% मागायचे तर 50%च्या 27% आरक्षणात तुम्हाला घ्यावं लागतं. तुम्ही वेगळा 50%च्या वर प्रवर्ग करायची गरजच नाही. आम्हाला 27%च्या आत घ्या, मर्यादा वाढवा. दोन्हीकडे तुम्हीच आहेत. आणि तुम्हाला जर वाढवायचे नसेल तर याचा अर्थ असा होतो तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा वाटोळा करायचा. तरीही त्यांनी ते लादलंच. त्यांचं स्वप्न होतं 2018ला गुलाल उधळला तसं होतं. मराठीले हुशार आहेत, पहिल्यांदा फसले. आता नाही, एकाने गुलाल नाही उधळला. मग त्याने आर्डरच येईल दुसरा ते त्यांच्याच गुलाल टाकायला चालू केला. 5-25 जणांनी हे त्याच्या टकोर टाकीते, ते टकोर टाकीते. एक जण ते चप्पीवरच टाकला, त्या केसच नव्हते, लाल गरज झाला. पहिलाचा गुलाल होता काढायला. तरीही मराठ्यांनी नाही होता, कारण आम्हाला ते आरक्षण धोकाचे, आमचा हक्काच आहे. आता तुम्हाला शेवटचं सांगतो मी निघतो. गिरीश महाजन एकदा आंतरवालीला आले होते. त्यांनी असं सांगितलं होतं तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या, तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला आरक्षण देतो. मीडियाचे बांधव ते क्लेपा बाहेर काढणार आहेत. पण तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर नवीन कायदा पारित करायला आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. ठीक आहे म्हणलं. आपण 40 दिवसाचा वेळ दिला.
आठवत असेल तुम्हाला 40 दिवसाचा वेळ देत आहोत. आता कायदा पारित करण्यासाठी मराठा आणि कुणबी एकच आहे. ह्यो कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे तर 57 लाख नोंदी मिळाल्या. किती आधार पाहिजे आणखी? ट्रक भर घेतो कोण पाहिजे किती आधार? आता याच्यापेक्षा काय पाहिजे? तुम्ही 1967 आरक्षण दिलं, कशाचा आधार घेतला? कशाचाच नाही. आता तर आधार आहे मराठ्यांना, तर हेही नाही दिले. मग आता त्यांनी डाव रचून टाकला. ह्यो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. मी याला बदनाम करून संपवा किंवा मग याला जेलमध्ये टाक. आणि माझ्यावर यासाठी नेमके ती यासाठी काय हे सरपंच साहेब मला मिळत लागा ना 2-3 दिवस, मग त्याच्यातच गेली. हे काय ती लफडं. कारण ही यासाठी कशाला असती? 1-1.5 हजार खुनं केले त्यांच्यासाठी, हजारो कोटी रुपये घोटाळा केला त्यांच्यासाठी, खूप मोठं हत्याकांड एखादं घडलंय त्यासाठी, समुद्रात लय मोठमोठाले नंबर 2चे धंदे, त्या धंदे करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी. माझ्याजवळ काय? मग जर चोरांनी पाकिट हाणलं तर 2 दिवस तो भाकर खात नाही. ते म्हणतो काय बेकार गिरायक होत याचं काहीच नाही. माझ्याजवळ आहे काय? माझ्या घरावर 13 पत्रे आहेत, टाकतो का तो घरावर नेऊ काढून? ते बी सिमेंटाचे, ते भंगारात बिकत नाही. मग यासाठी लावली कशाला? माझ्याजवळ काय? त्याच्यातही यांना काही सापडत नाही. ते परेशान झाले. मग आता शेवटचा डाव, याला मध्ये टाका म्हणजे जेलमध्ये, आणि मंडपच काढायला आले. आता आंतरवालीचा मंडप म्हणजे ही मराठ्यांची अस्मिता. त्यानेच मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण केलं, गोरगरिबांचं. त्यांना सांगितलं तुम्हाला सुतळीत सुद्धा हात लावून देत नाही, तुम्ही आंतरवालीत येऊन दाखवा. सगळे माघारी गेले गपचिप. हे सगळे डाव काही आलते कोण क्लिप. आता तर नवीनच मला ऐकायला मिळाले. प्रकाश आंबेडकर साहेब म्हणले, मग पाठीमागच्या वेळेस बी म्हणले होते 2 महिन्यापूर्वी, की सलाईंच्या माध्यमातून वीज बाधा करून हे काम करणार आहे. त्याचं कळून घेऊ मराठ्याला सुधारेशिवाय राहत नाही. आणि ह्यो जर मराठ्यांना आरक्षण दिलं, ह्यो जर हटला नाही, आपण संपवतो. मग यालाच संपवा. त्यावेळेस त्यांचा डाव उघडा पाडला. आता परवा पुन्हा आंबेडकर साहेबांनी, प्रकाश आंबेडकर साहेब पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणले यांचे व्हिडिओ तयार करणार, ते व्हायरल करणार. ते काय कोण करते? ते म्हणतात काय म्हणले त्याला? एलईडी. हा, याचं मुलगा त्याला बसवून, त्याचं मुलगा याला बसवून, हा पाय त्याला, हात वेगळेच, असं काहीतरी करून व्हायरल करणार. मी फडणवीस साहेबांना सांगून टाकलं, असल्या चाळे नाही करायची एवढ्या मोठ्या उच्च पदावर बसलेल्या माणसाला. तुम्ही काही केलं, मी माझ्या जातीपासून हटूच शकत. तुम्हाला काय रेकॉर्डिंग व्हायरल करायच्या, काय व्हिडिओ आणायचे, ते काय करतात बघा. ते नेत्यांसारख्या भेडायला बघतात मला. तो व्हिडिओ आणून, तो रेकॉर्डिंग आणू ना. तो अर्धे मंत्री होती, मी त्यांच्या रेकॉर्डिंग घेत मारले. त्याच्यातल्या फोन केल्यात मला 7 महिन्यात. डबडी सगळ्या दोन्ही दिली. ते तर एक ते दुसरं ते जामनेरचं तर मायात मागा लागलो. ते म्हणताय याचे लय लाड केले म्हणे 1000 पाडला. का लाड केल्यावर तो म्हणे तर चहा पाहिजे, कॉफी मला खांदे बा. आता पाळणा बसेल मला झोपा दे तू. आमच्याच अंतर्गत आला, आमचा फुकट चहा पिऊन गेला. 20 रुपयाची पाण्याची बाटली आमचीच प्यालाय. अरे 20 रुपये आमच्यासाठी लय महत्वाचे, आमच्या घामाचे. तुमच्यासारख्या हरामीन कमी पैसे नाही. आमच्या कष्टाचे पैसे होते. आमच्यासाठी 20 रुपये लय महत्वाचे. ते 15 रुपयाचं पेट घालता येईल करतं, पॅन्टवर कडे चढत कुंकडे मी बोललं राग येतो. मग आम्ही शेतकऱ्यात मैदान तळपायला लाग नसता का? कारण तुम्हाला फुकट आमच्या जीवावर मिळालेलं आहे. पण आमच्या आईबापाचं कंबड मोडलं इकडं कष्ट करू करून पोरं शिकू शकतो. तुम्हाला बोलायला काय होतं? तिथं बसू उगा तिथं बसतेत आणि काय म्हणता माहिती. फडणवीस साहेब एक मुखा माझे देते, बोर्ड काढा. आपल्याने बोर्ड लावले चलो मुंबई. काय नीट आहे का? ते काही ताण देते तुम्हाला? त्याच्यात काही वेगळं आहे का? काही पक्षात चिन्ह आहे का काढून टाकायला? आचारसंहिता लागली का? नाही, कालपासून लागली, पण आधी नाहीच ना. का त्याच्यावर असं काही दिले? उद्या सकाळी 11 वाजता कापाकापी करण्यात येणारी एकामेकाच्या टंगड्या 11 वाजता बरोबर मोडा. दहशतवाद्याचं केंद्र ह्या इकडे प्रशिक्षण घ्यायला चला. मग काढी द्या का? मग बोर्डाने काय केलंय तुमचं? आपले पोर ते जेसीबी फुलं टाकी देत. या पट्ट्याला लय बरं सांगितलं टाकू नका, ते टाकी देत. त्यांना जमले निघत ते फुलं टाकी देत. त्या जेसीबीवरच सरपंच साहेब गुन्हे दाखल करायचे. तुम्हाला नेट काय? मला हेच कळा. फुलं आमची, जेसीबी आमची, डिझेल आमचं, भाडं आमचं, लोक आमचे, टाकणारे आमचे, रस्ता आमचा, मागणी आमची. तुला होत आहे काय मुंबईत बसून?
तुला नेट काय बनले त्यांचं म्हणणं आहे ते आम्ही शहासाहेब संभाजीनगरला त्यांच्या यवतमाळ मोदी साहेब आले त्यांचं डोकर फुलं नाही पडले मग आम्ही काय करू त्याला आम्ही काय करू तुम्ही आनंद 2-3 टन टपोऱ्यावर होता ना त्यांचे आमचं काही आम्ही म्हणलं होतो नका बरं पैसे तुम्हाला आमचेच आहेत आमचे तरी कष्टाचे आहेत हे कोणचं जळाऊ वृत्ती इतकी असली पाहिजे किंवा इतका समाजाविषयी द्वेष असला पाहिजे हे मी उभ्या जिंदगीत कधीच नाही पाहिजे आणि मराठ्यांनी काय केलं तुमचं ना पार यांचे पॉम्पलेट चिटकून यांना मोठं केलं 75 वर्षात जेवढे पक्ष झाले ते सगळ्या पक्षातले नेते माझ्या बापजाद्या मराठ्यांनी मोठी केलेली आतापर्यंत सगळेचे सगळे एकही नाही आणि तुम्हाला आता सांगतो तुम्ही लाजू नका गावाचे गाव पिंजून काढा सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घ्यायची बरं का तुमच्या गावाची निघाली का प्रमाणपत्र एक बी नाही आहे पण नोंदी एक बी नाही का एक पण तुमच्या नामची का भावकी आहे का आमचं काही नाही आणखी पहिले सगळ्या सोयऱ्यात घेऊ त्याला काय समितीच मुदतवाढ घेतली आपण आणखी 3 महिन्यासाठी 1 वर्षासाठी घेतली पण 2-2 महिन्याच्या टप्प्याने घेतली सगळ्यांचे निघतीलच 100% त्याचे काय एवढी अडचण नाही पण तुम्ही गावाचे गाव पिंजून काढा लाजू नका आणि माझ्या तुम्हाला बी एक काम सांगू तुम्हाला आवाज येतो ना आता तुम्ही काहीच म्हणत ना येतो ना तुम्हाला एक काम सांगतो अजिबात लाजायचं नाही आपण शेतात काम करतो का नाही तुम्ही जर काम नाही केलं तर आपले लेकरं मोठे नाही होणार शेतात काम करायला काही लाज नाही आपण शेतीत काम केलं तर आपले लेकरं मोठे होणार आणि आरक्षणामुळे सुद्धा महाराष्ट्रातल्या तुमच्या लेकरासह करोडो लेकरं मोठे होणार अजिबात हे काय माता माऊलीने लाजायचं नाही गावोगावी जाऊन महिला सांगायचं आरक्षणासाठी लढा उभा करायचा आहे तुझ्या लेकरात चांगला होणार आहे माझ्या पण आपण ताकदीने एकत्र येऊ ह्या आरक्षणापुरता एकदा लेकरांना आयुष्याचं मिळवून देऊ आणि मग त्याचा रस्ता वेगळा वेगळा काय काय महिला म्हणतात मला लाज वाटत काय सांगू लाज वाटत मग करतो आम्ही आमचं काय करते मग आता पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे ना तो आज दीर निवडणुका लोक राहिल्यावर मग कसं गली गली पॉम्पलेट घेऊन पळत कबैशा हान पतंगी सरशील नारळ बरोबर हानबर का मग तो हा तीर सुधरतो ते कोणत्या तरी नेत्याचा असतो ते दोघं सुधरते आपल्या पाठाचे कसं तोडायला त्या तीराला बी गटार कुटार नाली नुली ते एखादी बार ते दोघं सुधरतात आपलं काय आपल्या लेकरांचा विचार करा अजिबात लाजायचा नाही आणि आणखीन एक काम सांगतो महाराष्ट्रात भया लय वाईट हे साहेब आपणच मोठे केलेत राजकीय पक्षातले सगळ्या ते साहेब त्याचा आजा आपणच मोठा केला त्याचा बाप आपणच केला आणि त्याचं पोरग ते गेलं परदेशात शिकायला मोठं कोणामुळे झालं तुमच्यामुळं आणि तुमचे चालले उसं तोडायला आत्महत्या करायला फाशी घ्यायला झालं तुमच्या स्वप्नाचे राखरामुळे आणि हे परदेशात शिकून गेलं ती माघारी येते माघारी आल्यावर त्याला आपण भैया म्हणतो सगळी आणि ते आपल्या पोरांना नाम्या तुक्या याकण्या म्हणते म्हणतं का नाही आणि आपण त्याला भैया म्हणतो त्याला नीट हाकताय ना छेडीत आणि त्याला भैया म्हणतो आपण इथून पुढं मावशी होतो मला एक कान मला माहिती यांचे खटके तुमच्याच हातात आहेत हे तुमच्या पुढं नाहीये उद्या सकाळी यांना रोज विचारायचं पुढं चाललं रोज हे म्हणले साहेबाचा भया आला गेला टगडेल बांधून घरात ठेवा तो साहेबाचा भया मरून दे मला तिकडं आधी आरक्षण मिळू दे मग जा आपल्याला आपल्या लेकरासाठी निर्भीड व्हावंच लागणार आहे आणि 24 तारखेला सगळे तुमच्या परिसरासह सगळ्यांना फोन करून सांगा सगळेजण 24 तारखेला अंतरवालीकडं बैठकीला या आणि आपण कौतुक केलं सत्कार केला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद मानतो आणि सांगतो जय श्री धन्यवाद साहेब मनापासून धन्यवाद पाकिट हरवलं सांगा यांना